सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला। म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत, गरीब आहे, युवक आहे, शेतकरी आहे, यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या। काय आमच्यावर आरोपही झाले, एका रेवड्या बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे, बहिणींना विकत घेताय का, काही लाच देताय का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो। कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी। आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे, त्याचबरोबर शासन आपल्या दारी, आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं डायरेक्ट, तेव्हाही योजना होत्या, पूर्वी लाभही होते, सगळं होतं, परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते। आम्ही 5 कोटी लोकांना त्याचा लाभ दिला, शासन आपल्या दारी। आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे। आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही, तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा। आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटी आणतील, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले। कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे, नियत साफ आहे, कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही। आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली। आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन। आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं, पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या। लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं, मतदानाची टक्केवारी वाढली, महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली। आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा, पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे। आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे। आणि आम्ही म्हणायचो ना, खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा। आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली। सगळे नियम आम्ही पाळले, सगळ्या RBIच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या, कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही। आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं। आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं। ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय, पैसे कुठून आणणार, पैसे कुठून हे फसवं आहे। आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली, मग तुम्ही कुठून आणणार। म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत, करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे। आम्ही 2-2.5 वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर आहे।